नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। हरिश्चंद्रगडावर मधमाशांच्या चावण्यामुळे 9 मुले जखमी। हरिश्चंद्रगडावर करंजगाव तालुका निफाड येथील शाळेची सहल आली असताना रविवारी दुपारी गड पाहून खाली उतरत असताना गडाच्या खाली एका कपारीत मधमाशीचे पोळ कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याने ती उठले आणि शाळेतील 9 विद्यार्थी जखमी झाले असून स्थानिक ग्रामस्थांच्या व सरपंचांच्या मदतीने त्यांना तातडीने राजूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून डॉक्टर अभिनय लहामटे व त्यांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे। याबाबतचे वृत्त असे की शनिवारी नाशिक जिल्ह्यातील संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाला करंजगाव तालुका निफाड या शाळेतील 35 विद्यार्थी आले होते। त्यांनी शनिवारी दिवसभर गडावर सर्व पॉइंट बघितले। त्यानंतर रविवारी सकाळी गडावर नाश्ता जेवण करून दुपारी 2:30 वाजता त्यांनी गडावरून खाली उतरत असताना खालून गडावर जाणाऱ्या एक अज्ञात पर्यटकाने कपारीत असलेल्या मधमाशी पोळावर दगड मारल्याने मोहळ उठले नि रस्त्यावरून जाणाऱ्या 9 विद्यार्थ्यांना कडकडून चावा घेतला व विद्यार्थी जखमी झाले आहेत। जखमी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये वेदांत गौरांग पाटील वय 15 वर्ष, अथर्व शशिकांत पाटील वय 15, आदित्यराज संतोष मेहता वय 13, मित जगदीश म्हात्रे वय 18, विभूती विजय धोत्रक वय 12, अखिलेश नितीन वाघ वय 11, मयूर प्रदीप आहेर वय 12, दिव्या अल्पेशभाई पटेल वय 13, ध्रुव दिव्येशभाई बंधारिया वय 11 या 9 मुलांवर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत। आम्ही नाशिक गुरुकुलमधून हरिश्चंद्रगडाला सहलीला गेलो होतो। येताना जे बालक होते, विद्यार्थी होते, ते येताना कपजवळ कोणीतरी गांजा उठावल्या मारून आणि ते उठल्यामुळे अचानक त्या हरक्याला आणि 2-4 जण 7-8 जणांना त्या चावल्यामुळे मग एक प्रिकॉशन म्हणून आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये राजूरला तातडीनं आणलं। आता त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे आणि आता व्यवस्थित आहे। ही ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही गावी जाणार आहे, व्यवस्थित जाणार आहे, काही अडचण नाही। सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी विलास तुपे, राजूर, अकोले। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।